हिंदवी सेनेनं अनोखा उपक्रम राबवत जीर्ण देवतांच्या मूर्ती फोटोंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी गणपती घाट इथं विशेष लोखंडी बॉक्स ठेवलाय। श्री सिद्धेश्वर मंदिर, गणपती घाट तसंच शहरातील विविध मंदिर परिसरात अनेक नागरिकांकडून जीर्ण झालेल्या देवी देवतांचे फोटो, भग्न मूर्ती आणि धार्मिक साहित्य ठेवलं जात असल्यानं त्यांची विटंबना होत असल्याची बाब लक्षात घेऊन हिंदवी सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एक अनोखा धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे। दत्त चौक परिसरातील गणपती घाट गणेश कुंडाजवळ विशेष लोखंडी बॉक्स ठेवण्यात आला असून नागरिकांनी जीर्ण झालेल्या देवी देवतांचे फोटो, भग्नमूर्ती तसंच इतर धार्मिक साहित्य या बॉक्समध्ये जमा करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। जमा होणाऱ्या सर्व मूर्ती आणि फोटोंचं हिंदू परंपरेनुसार विधिवत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती हिंदवी सेनेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिली। आपल्या घरातली जर मूर्ती, फोटो किंवा काय देवदेवताच्या वस्तू असतील ते इतरत्र कुठे ठेवू नका, जेणेकरून आपल्या देवदेवतांची विटंबना होईल, अपमान होईल। ते असं कुठेही वागू नका। आपण घरात देवपूजा करायची आणि त्याचा उपयोग झाला नाही तर आपण रस्त्यावर आणून ठेवायचं, हे काही उपयोगाचं नाही आहे। त्यासाठी आम्ही हिंदवी सेनेकडनं आज इथे एक बॉक्स ठेवलेला आहे। त्या बॉक्समध्ये सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्ही इथं तुमचे सगळ्यांचे देवदेवताचे फोटो जर खराब झालेले असतील तर आत आणून ठेवा, त्याचं इतर कुठेही रस्त्यावर फेकू नका किंवा इतर कुठेही ठेवू नका, कारण की आपल्या देवाचा अपमान झाला तर आपल्या धर्माचा अपमान होतो। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की आम्ही त्याचं पंचतत्वामध्ये विलीन करू, शास्त्रोक्त पद्धतीनं त्याचं दर महिन्याला त्याचं विलीन करून त्याचे फोटोसुद्धा तुम्हाला विसर्जन करतानाचे व्हिडिओ फोटोसुद्धा मीडियाला आम्हाला मिळतील। मी अजून एकदा सर्वांना यावेळी मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दास शेळके यांनीही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना फाटलेले धार्मिक फोटो किंवा भग्न मूर्ती मंदिर परिसरात अथवा सार्वजनिक ठिकाणी न ठेवता गणपती घाट येथील हिंदवी सेनेच्या विशेष बॉक्समध्ये जमा करून या उपक्रमाला सहकार्य करावं असं सांगितलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध गणपती घाट या ठिकाणी हिंदवी सेनेच्या वतीनं एक लोखंडी बॉक्स केला आहे। त्या बॉक्सचा उपयोग यासाठी केला आहे की आजकाल अलीकडे आपण बघायला आलो मंदिर असो किंवा एखादं वृक्ष असो त्या ठिकाणी आपल्या घरातील देवदेवतांचे तस्वीर, फोटो जरा कुठं खराब झाले तर ते फोटो आणायचं, त्या झाडाखाली ठेवायचं, मंदिरात ठेवायचं, त्याचं पुढं काय करतात ते कशी त्याची विल्हेवाट लावतात हे पाहिलं जात नाही। तर हे असं आपल्याच देवदेवतांची विटंबना आपणच करायल्यासारखं व्हायला आहे। याची दखल हिंदवी सेनेचे आपले सुधीर भाऊ बहिरवाडे, मेटकरी आणि त्यांचे सगळे सहकार्यांनी घेऊन या ठिकाणी एक बॉक्स केलेला आहे। ज्या भाविकांना वाटतं की आपली प्रतिमा खराब झाली त्यांनी त्या बॉक्समध्ये ठेवावी आणि त्याची जी विल्हेवाट आहे ही सर्व मंडळी अतिशय व्यवस्थित त्याची हिंदू धर्माला जसं साजेस आहे तसं त्याची विल्हेवाट लावतील। अतिशय सुंदर उपक्रम हिंदवी सेनेनं घेतलाय, त्यांचे मानावे तितके आभार। या उपक्रमाच्या माध्यमातून धार्मिक भावना जपण्याबरोबरच मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि देवी देवतांच्या प्रतिमांचा सन्मान राखण्यास हातभार लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। यावेळी हिंदवी सेनेचे देवीदास मेटकरी, प्रशांत पवार, लतेश हिरवे, पुजारी चैतन्य शिरशीकर, सुमित लांडगे, विनायक पाटील, योगेश कणके, अविनाश हजारे, संतोष चव्हाण यांच्यासह महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।